जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची मोठी आवक झाली आहे. सध्या हरभऱ्याला चांगले दर मिळत असून यावर्षी विक्रमी आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी सांगितलंय. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजारपेठ ही मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ समजली जाते. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हरभऱ्यामध्ये विक्रमी आवक झाली असून सध्या हरभऱ्यामध्ये 10 ते 12 हजार क्विंटल दररोजची आवक असून दर 5,250 ते 5,350 असे असून गेल्या वर्षी 3 मार्च 2024 पर्यंत 87,000 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. तर 2025 मध्ये म्हणजेच यावर्षी 4 मार्च 2025 पर्यंत 2,28,89,000 क्विंटल हरभऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे. यावर्षी हरभऱ्याचं पीक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे हरभऱ्याचे देखील दिवस चांगले आले आहे. उत्पन्न देखील चांगले झाले, त्यामुळे बाजारपेठेत हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. 10 ते 12 हजार दररोजची आवक आहे. दर 5,250 ते 5,350 पर्यंत आहे. खालीमध्ये 1,250 पर्यंत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त आहे का कमी? गेल्या वर्षी 3 मार्चपर्यंत 87,000 क्विंटल आवक झाली होती. ती कालच्या 4 मार्चपर्यंत 2,28,889 क्विंटल चण्याची आवक झालेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 1,30,536 क्विंटल चणा जास्त आलेला आहे बाजार समिती. भाव वाढण्याची शक्यता आहे? भाव हेच राहतील, मागे पुढे वाढण्याची शक्यता आहे. NTV न्यूज मराठी, जालना.